उबाटा सेनेमध्ये पुढे काय होणार? उबाटा सेनेमध्ये सध्या जे काही चालू आहे त्यामुळे राज्यात या प्रश्नाची मोठ्या प्रमाणावर जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. ही एका बदलाची सुरुवात आहे का? ही एका राजकीय बदलाची महाराष्ट्रातल्या सुरुवात आहे का? की फक्त उबाटा पक्षापुरताच ही एक बदलाची नांदी ठरणार आहे? या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे की उबाटा सेनेमध्ये जोरदार प्रमाणावर मोठ्या प्रमाणावरती दबक्या आवाजामध्ये जी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे ते मतभेदांची अक्षरशः धुमश्चक्री उडालेली आहे. एका बाजूला उबाटा सेनेचे नेते, खरं तर 2 नंबरचे नेते म्हटलं पाहिजे त्यांना, कारण अर्थातच ते ठाकरे घराण्यातनं आलेले आहेत, ते आदित्य ठाकरे आणि उबाटा सेनेचे आक्रमक नेते संपूर्ण देशभरामध्ये ज्यांचं नाव गाजत आहे ते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यामधले मतभेद विकोपाला गेले, टोकाला गेलेत अशी चर्चा जोरदार सुरू आहे. आणि अर्थातच त्याची नांदी ठरली होती नुकतीच झालेली राज्यसभेची खासदारकीची निवडणूक. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भूमिकांमुळे झालेले प्रश्न किंवा निर्माण झालेले प्रश्न हे केवळ उबाटापुरता मर्यादित राहिलेले नाही आहेत. ते महाविकास आघाडीच्या बाबतीत देखील तितकेच महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने देखील ते तेवढेच महत्त्वाचे ठरलेले आहेत. गेले काही दिवस जी चर्चा सुरू आहे की उबाटा सेनेमध्ये आता यापुढे काय घडणार, मोठ्या बदलाची ही नांदी ठरणार आहे का? नेतृत्वामध्ये बदल केले जाणार आहेत का? अर्थातच नेतृत्वाबद्दल म्हणजे मला आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं नाही आहे, तर 2 नंबरच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं आहे. 2 नंबरचं नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व असं मला बोलायचं आहे. याचं कारण गेल्या काही दिवसात आपण बघतोय की पक्षाच्या आत उबाटा सेना या संघटनेच्या आतच वेगवेगळे निर्णय घ्यायला जाऊ लागलेत. वेगवेगळे मतभेद प्रकर्षाने मोठ्या प्रमाणावरती राजकीय पटलावरती समोर यायला लागले आहेत. आणि हे मतभेद आहेत ते केवळ 2 नेत्यांमधले नाही आहेत, तर 2 लॉबींमधले आहेत असं एकंदरीतच चित्र निर्माण झालेलं आहे. आणि त्यासाठी मी जे मगाशी म्हणालो आहे ते की राज्यसभेची निवडणूक जी काही दिवसांपूर्वी होऊन गेली त्यामुळे सुरू झालेली ही घटना जी आधीपासूनच संघटनेमध्ये धुमसत होती ती आता तिच्यावरचा धुरळा उडून लोकांसमोर, जनतेसमोर यायला लागलेली आहे. पक्षामध्ये समन्वयाचा प्रश्न निर्माण झालेला आहे का, इतपत बोललं जावं अशी परिस्थिती आज उबाटा सेनेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की थेट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरतीच प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत, प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. आणि हे प्रश्न थेट राज्यसभेमधले आणि लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या काही खासदारांच्या एका लॉबीनी निर्माण केलेले आहेत. या लॉबीच्या मागे असं म्हटलं जातं की उबाटा सेनेमधलेच काही नेते, आणि काही नेते म्हणण्यापेक्षा 2 महत्त्वाचे नेते आहेत. आणि हे 2 महत्त्वाचे नेते म्हणजे एक राज्यसभेचा खासदार आहे आणि एक मुंबईमधून निवडून गेलेला खासदार या लॉबीच्या मागे आहे असं म्हटलं जात आहे. आणि म्हणूनच खासदारांच्या बैठकीमध्ये ज्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली गेली, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये दौरा का करत नाहीत, आदित्य ठाकरे हे संघटना बांधणीचं काम संपूर्ण महाराष्ट्रात का करत नाहीत, त्यांच्या नेतृत्वाबद्दलची चर्चा जाणून बुजून घडवली गेली. आणि त्याला निमित्त असं दाखवलं गेलं की आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांचं वजन प्रियांका चतुर्वेदी यांच्या तिकिटासाठी टाकलं होतं. अर्थातच ते घडलं नाही, त्याच्यात त्यांना यश आलं नाही. आणि महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांचं नाव सुचवलं गेलं आणि शिवसेना उबाटा गटाला त्या सीटवरती पाणी सोडावं लागलं. हे सगळं असं सूचित करतंय का की पक्षाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे,
पक्षाच्या अंतर्गत काही मोठे बदल घडत आहेत आणि जे बदल 2.5-3 वर्षापूर्वी 3.5 वर्षापूर्वी म्हणूया आपण टू बी प्रिसाईज, एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावरती जे बंड केलं, 40 आमदार, काही खासदार आणि राज्यभरातले प्रमुख पदाधिकारी घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली. आणि अर्थातच तो सगळा इतिहास आहे, मग ते मुख्यमंत्री वगैरे झाले, त्या विषयावरती आता आपण येऊया नको. पण म्हणून या शक्यतेची चर्चा आता जोर धरायला लागलेली आहे की अजून पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावरती उभाटा पक्ष येऊन ठेपला आहे का, ही फूट टाळावी म्हणून मोठ्या प्रमाणावरती बदल उभाटा गटामध्ये निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये केले जातील. ज्यामुळे मतभेद निर्माण झालेले आहेत, त्या मतभेदांना ज्यांनी खतपाणी घातलेलं आहे त्यांच्यावरती काही कारवाई केली जाईल का, त्यांनी सूचित केलेली जी काही वाक्य आहेत त्याच्यावरती खरोखरच काही निर्णय घेतले जातील का, प्रश्न अनेक आहेत मित्रांनो. पक्षामध्ये समन्वय साधून परिस्थिती कंट्रोल केली जाईल, मतभेद आणखी वाढले जातील की संघटनेमध्ये एखादा मोठा निर्णय होऊन 2 नंबरची आणि त्याच्यानंतरच्या काही हायरार्कीमध्ये बदल केले जातील. यापैकी नेमकं काय होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच आहे, राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहे, राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे काय बदल होईल याकडे देखील राजकारणामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे अशा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उभाटा संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल अपेक्षित आहेत का? जर बदल झालेच तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल जो प्रश्न निर्माण केला गेलेला आहे त्याला आदित्य ठाकरे खरोखरच महाराष्ट्रामध्ये एक मोठा राज्यव्यापी दौरा करून खणखणीत उत्तर देतील का? ज्यांच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे ते शिवसेनेचे म्हणण्यापेक्षा शिवसेना उभाटा गटाचे आक्रमक नेते संजय राऊत यांचं पुढचं पाऊल काय असेल, प्रश्न अनेक आहेत मित्रांनो. आणि या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा. ऑफिशियल अजय निकतेला या आणि अशाच प्रकारच्या राजकीय बातम्यांसाठी, राजकीय अपडेटसाठी, पॉलिटिकल ॲनालिसिससाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.